आपको कब लगा कि जैसे उनको लगा कि अभी आपके साथ वो कंफर्टेबल है, तुम्हाला कधी वाटलं? मुझे जिस दिन हमने डांस किया था उस दिन ही वो बहुत ज़्यादा मेरा केयर कर रहा था। डांस में? डांस के बाद एक्चुअली खुले इसमें था तो ठंड वगैरह थी, हवा, तो जॅकेट वगैरह देना और ये तो मुझे फारच काळजी करता हो. नाही, आधीपासून काळजी आहे. बहिणी पण एवढं जास्त करत आहेत, त्यांची पण काळजी करत नाही, होते. बहिणीनं कधी दिला होता हो का? दिलेलं ना, बरेच वेळा दिलेलं. बहिणी तिकडे गारठून पडल्या तरी बघत नव्हता. हा, इकडे मात्र लगेच स्वेटर बिटर. अहो, वरती खूपच जास्त थंडी होती. आम्ही 11-12 फ्लोअरला होतो हा. आणि तिकडे खूप जास्त 12 झाला. डिसेंबर महिना होता. सोसायटीचा थंडी हो. मग तुम्ही जॅकेट दिलं. जॅकेट दिलेलं. बरं केलं तुम्ही. हा, मग तो फिर क्या हुआ आगे? मुझे उस टाइम ही लगा था कि ही इज़ द राइट पर्सन। फिर प्रपोज किसने किया? म्हणजे कोणी केलं कोणाला प्रपोज? इन्होंने ही किया। तुम्ही? हा, फोन तेच म्हटलं तुम्हाला, सोशल नेटवर्कपर्यंत आम्ही पोहोचलेलो. मग त्यावरती फोनवरती असंच बोलणं आलं की असं असं आहे म्हणून, की आय लाईक यू म्हणून. ती म्हणलेली की ठीक आहे, आपण मी जेव्हा येईन पुण्याला तेव्हा आपण बाकीची गोष्टी करू, आता मला माझ्या एक्झाम्समध्ये बिझी आहे. म्हटलं फाईन. नंतर त्यानंतर ती आलेली, पण आम्ही असं कॅज्युअली कधी प्रपोज कोणाला म्हणजे एकमेकांना अजूनपर्यंत केलेलं मग नाही. आता करा ना. नाही, नको राहू दे. नाही नाही नाही, आता आम्हाला बघायचंच आहे. प्रपोज करायचं राहूनच गेलंय तर आज कसं प्रपोज करा लवकर? हा काय हेडा घेऊन आलाय? हां घ्या. कसं करणार आहे प्रपोज? हां. आय लव्ह यू मनीषा. हां, एवढं काय त्याच्यात मजा नाही काय नाही तेव्हा कसं? अरे बापरे, हे बघ काय. आय लव्ह यू मनीषा. लव यू टू। हो बाप रे. हम दिल दे चुके सनम. बरं बरं बरं, तुम्हाला विचारायचं आहे की खूप केअरिंग आहे ना स्वभाव, खूप काळजी घेतो हो ना. मग तुमच्या घरी जेव्हा कळलं हे पुण्यात तुम्ही खूप छान अभ्यास करताय किंवा नोकरी करताय तेव्हा तिकडे काय झालं? खूप मोठं रामायण झालेलं. एक्चुअली मैं जॉब पे भी कंसंट्रेट की थी और इधर भी, ऐसा नहीं कि सिर्फ इधर ही थी, जॉब और पढ़ाई पे भी था कंसंट्रेट। ओके. उसके बाद से जब मम्मी इधर ही आई हुई थी और मम्मी को पता चला तो फिर मम्मी मतलब उन लोगों को लगा नहीं कि मतलब मैं ऐसा कर सकती हूँ, क्योंकि बहुत ट्रस्ट था एक्चुअली। उसके बाद फिर मम्मी को पता चला, मम्मी बोली जॉब वॉब कुछ नहीं करना है, अभी जाना है घर। फिर सारा पैकअप हुआ, मैं घर गई अक्टूबर में। गोरखपूर चली गई? हाँ, घर चली गई मैं। हां. और इकडे काय? परिस्थिती गंभीर होती. आमच्या घरात पाऊस पडत होता. म्हणजे घरी आमची आई सपोर्टिव्ह, एक पहिली गोष्ट म्हणजे सपोर्टिव्ह होती की माझ्यात बदल घडत होता, तो आईला पटत होता. म्हणजे आधीपासूनच आई म्हणजे यांच्याशी मैत्री झाल्यानंतर तुमच्यात बदल व्हायला लागला हो, बरंच जास्त बदल आणि तो व्हायला लागला. सकारात्मक बदल. सकारात्मक व्हायला लागला. त्यामुळे आमच्या आईला पण ते जास्त आवडायला लागला. इव्हन आमच्या आई तेव्हा मला बोललेली की तुझ्यात बदल होतो ना, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, तुझं नीट होत असेल तर मला कुठलीही पोरगी आणतो. मग म्हटलं ठीक आहे. मग मला तेव्हा कॉन्फिडन्स आलेला की माझी आई मुलीला ॲक्सेप्ट करू शकते म्हणून. मग मला सांगा की तुम्ही गोरखपूरला गेला, तुम्ही पुण्यात पुण्यात राहिलेलो. मग त्यांच्याकडनं ओके, ठीक है बोल. हां. एक्चुअली मैं अक्टूबर में गई थी और आफ्टर 3 मंथ्स बर्थडे था हम दोनों का ही, दिसंबर में। तो इसने मुझे बोला था कि मनीषा तू कन्विंस कर, जो करना है कर, नहीं तो तुम्हारे बर्थडे के दिन तुम्हारे दरवाजे पे मैं रहूँगा, ऐसा बोला था 24 दिसंबर को। अच्छा. हाँ, और मैं इधर से गई अक्टूबर में जब, फिर उसके बाद 3 महीना मुझे कन्विंस करने को लगा मम्मी को पापा को, करते 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 इसने बोला मैंने टिकट निकाल लिया है। तब तक मम्मी डॅडी तुम्ही एकमेकांना प्रपोज कोणी कधी केव्हा कसं केलं? प्रपोज म्हणजे थोडंसं 1-2 महिने असंच भेटलो आधी आम्ही. भेटले. अच्छा अच्छा. 2 महिने भेटलो, त्यानंतर आम्हाला जाणवलं की आमचं पण प्रेम आहे एकमेकांवर. हे कसं काय निर्माण जाणवतं? मला जरा होतंय. सांगा ना, काय टिप्स द्या ना. ते होतं आपोआप, असे टिप्स कसे देणार. नाही म्हणजे कसं कळतं कसं की बाबा प्रेम जमलंय, हे कळतं कसं? आपण कायम भेटतो, बोलणं, संवाद, त्याच्यातून लक्षात येतं. कुणाला आधी लक्षात आलं समोरच्याचं प्रेम आहे? दोघांनाही सोबतच लक्षात आलं. एकाच वेळेला? हो. व्हेरी गुड. का तुम्हाला कधी कळलं? असं पण नको आता, कधी झालं ते सांगा. कसं कळलं? होत गेला. अरे हो, कळलं, होत गेलं म्हणून तर झालं. पण मग फायनली कोणी कोणाला प्रपोज केला? ह्याने मला प्रपोज केलं. हो. कुठे हो? फोनवर. का फोनवर का केलं प्रपोज? ही बाहेरगावी होती ना. नाही, मी बाहेरगावी होतो, ही तिथेच होती म्हणजे डोळ्यात. काय ते होईल ते तिकडे होईल डोळ्यात. हा, समोर नको. हो ना? मग प्रपोज केल्यावरती तुम्हाला अंदाज आला होता की हे प्रपोज करणार? हो, आला होता. कशामुळे अंदाज? भेटण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून जाणवत होतं.
की बाबा हा माणूस आता आपल्याला कधीतरी प्रपोज करणार. प्रपोज. हो. पण मग हे घरी कसं कळलं? घरी ह्याने मला मोबाईल गिफ्ट केला होता. यांनी मोबाईल गिफ्ट केला होता. क्या बात आहे. हा, मग यशाचे मार्ग. हो ना, टप्पे. पहिला टप्पा मोबाईल गिफ्ट देणे. हा, मग आणि मग तो घरी माहिती नव्हता, तो लपवून वापरायचं मी. मग एकदा तो वडिलांना सापडला आणि मग त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. तुम्हाला कळलं मोबाईल. हा, कारण मी मोबाईल घेऊन दिलेला नव्हता, मग हिच्याकडे मोबाईल आला कसा काय. अच्छा. आणि दुसरं म्हणजे तुमच्यापेक्षा तो मोबाईल चांगला असणार. मग पुढे मग त्याच्यानंतर वडिलांनी विचारलं की मोबाईल कोणी दिला काय वगैरे. मग मी सांगितलं सगळं काही त्यांना. तेव्हा 3-3.5 वर्ष झाले होते आमच्या दोघांच्या प्रेमाला. मग ते म्हणाले, त्यांनी सांगितलं की बघूया आपण, विचार करूया, म्हणून त्यांनी टाळून दिली ती गोष्ट त्यावेळेला. हो. तुमच्या घरी कसं कळलं? मी मोठ्या भावाचं लग्न होतं, हा, तेव्हा हिला बोलवलं होतं लग्नात. सख्या भावाचं. हां. अच्छा, यांना लग्नाला बोलवलं हा. होतं. हा, मग तेव्हाच थोडे सर्व रिलेटिव्हजना तेव्हाच माहिती, ती हिंट लागून गेली होती कोण आहे फ्रेंड. हा, आणि मग पुढे वहिनींकडनं परमिशन, वहिनींना जे येते सांगून वहिनींकडनं भावाकडनं घरात. तुमचं सगळंच कोणा ना कोणा थ्रू आहे ना. हा, थेट काहीच नाही. हो ना. पण मग घरी कळल्यावर काय रिॲक्शन काय? रिॲक्शन तशी फारशी इकडच्याच, म्हणजे मोठ्या भाऊने काय रिॲक्शन थोडंसं सॉफ्टच होती, त्यांचा सॉफ्ट कॉर्नर होता. कारण की वडील एक्सपायर झाले होते 2006मध्ये, तर त्यांच्यानंतर जबाबदारी त्यांच्यावर आली होती. त्यामुळे त्यांचा सॉफ्ट कॉर्नर आणि नातेवाईक वगैरे सर्व सिस्टर आम्हाला त्यांनी हेल्प, म्हणजे त्यांचा स्वभाव, मोठ्या भावांचा सर्वांना मिळून सर्व पारिवारिक हे जोपासणे, संबंध जोपासणे असा त्यांचा स्वभाव आहे. तर त्याच्यामुळे त्यांनी ते पण सॉफ्ट घरी कॉर्नरच प्रॉब्लेम वगैरे दिला. झाला नाही ना? नाही. नाही, तुमच्याकडे नाही झाला. नाही. तुमच्याकडे माझ्याकडे होता. थोडा होता ना? असणारच ना. मग ते कसं काय, म्हणजे कसा निवडला? तसा जातीचा काही प्रश्न नव्हता घरी, फक्त त्यावेळेला ह्याचं स्वतःचं घर नव्हतं, तर त्या विषयासाठी वडील थांबले होते. आठवलं सगळं. आठवायला लागलं. किती वर्षांनी डोळ्यात पाणी आलं? लग्नानंतरच आलं. म्हणजे आज आलं ना? हो. का रोज येत आहे? नाही. तुमच्या येत आहे ना? किती वर्ष झाली हो लग्नाला? 6 वर्ष. 6 वर्ष झाली. हो. 6 वर्षात कधी माऊलीच्या डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही ना तुम्ही? नाही, आतापर्यंत प्रयत्न तसाच आहे, काही येऊ दिला नाही. पण येतं ना हो तुमच्या? हां. तसं नाही ना. व्हेरी गुड. कसा आहे स्वभाव? स्वभाव थोडा रागटच आहे. रागट आहे? हो. काय झालं? तुम्हाला वाटतंय का असं? मला काय माहिती, माझ्यावरती ढकलून जे काय मोकळे होतात ना. पण का असं का म्हणतात ते रागीट आहे म्हणून? कधी कधी करते राग, त्यामुळे त्याला असं वाटतं. हो ना. पण साधारण काय असतात कारण रागावाची? कारण एकच असतं शक्यतोवर की तो घरी उशिरा येतो. कुठे असता हो? आता दुकान म्हटलं म्हणजे. अच्छा, तुमचं दुकान आहे? हो. कसलं? मोबाईलचं. तो दुकानातला मोबाईल तुम्हाला त्यांनी विकत घेऊन दिलेला नव्हता. त्यावेळेला एकावर एक फ्री स्कीम होती. नाही, त्याला विकत घ्यावाच लागला ना मला देण्यासाठी. तेव्हा स्कीम मध्ये आलेला होता तो सरकवला तिकडे. पण छान. मला सांगा, आता 6 वर्ष झाली बरोबर? हो. आजी म्हणजे सिक्युरिटीच होती. हो की नाही? तिची नजर चुकून हे झालं ना. पण काय झालं? आम्ही दोघं हा. नाही हा, नाही. आज बोलू द्या त्यांना. त्यांच्या चेहऱ्यावर विश्वासराव आहेत, ते विश्वासाला तडा देत नाहीत.